फुलांना गंध मातीचा. काल आपण या स्टोरीचा पहिला भाग बघितला होता. आज दुसरा भाग बघूया. जेव्हा अमिता खोलीत पोहोचली तेव्हा सचिनने तिला पाहिलं आणि म्हणाला, "हा राहुल आहे. आमच्याकडे स्टेशनवर नवीन कारकून आहे. त्यांना वरच्या मजल्यावरील खोली दाखवण्यासाठी घेऊन आलो होता. जर त्यांना खोली आवडली तर ते उद्यापासून वरच्या खोलीत राहतील. जा, नाश्ता आणि थोडा चहा घेऊन ये." असं म्हणत त्यांनी तिच्या वाईफला चहा आणायला सांगितला. राहुल अमितला थांबण्यासाठी बोलला, "अरे सचिन भाऊ, त्याची गरज नाही." सचिन राहुलला हसत बोलला, "चल मग मित्रा, चाय नको तर एक एक पेग होऊन जाऊ दे." असा सचिन बोलला. राहुल सचिनला अडवून बोलला, "नाही सचिन भाऊ, मी पीत नाही. मला फक्त तुम्ही आज खोली दाखवा." राहुलने सचिनला खोटे सांगितले होते की तो मद्यपान करत नाही, परंतु प्रत्यक्षात तो कधी-कधी मद्यपान करत होता. अमिताने राहुलचे मोठ्या स्मितहास्याने स्वागत केले आणि त्याने एकदा अमिताकडे पाहिले. ती मान झुकवून त्याला ऐकत होती. अमिताने भरतकाम केलेले गडद निळ्या रंगाचे सलवार कमीज घातले होते आणि तिच्या छातीवर सुंदरपणे दुपट्टा घेतला होता. तिने उघडे लांब केस आणि तिच्या चेहऱ्यावर सौम्य मेकअप केला होता आणि तिच्या पायावर उंच टाचांची चप्पल घातली होती. अमिताचे मोहक व्यक्तिमत्व पाहून राहुल खूप प्रभावित झाला. अमिताला राहुल सभ्य आणि संस्कृतक मुलगा वाटत होता. राहुल हा देखील एक चांगला व्यक्तिमत्व असलेला मुलगा होता. त्याचे शरीर पिळदार, बळकट होते आणि त्याला गुळगुळीत चेहरा समतोल आणि निष्पापपणा दर्शवित होता. तो 12व्या इयत्तेचा किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यासारखा एकदम चांगला आणि जवान दिसत होता. सचिन म्हणाला, "मी तुम्हाला चला खोली दाखवतो." मग राहुल सचिनसोबत गच्चीवर गेला. राहुलला घर आणि वरच्या मजल्यावरील खोली खूप आवडली. आत एक बेड, 2 खुर्च्या आणि एक अभ्यासाचे टेबलसुद्धा होते. गच्चीच्या दुसऱ्या बाजूला स्नानगृह आणि शौचालय होते. ते देखील स्वच्छ होते. खोली पाहिल्यानंतर राहुलने सचिनला विचारले, "मला सांगा सचिन भाऊ, तुम्ही किती भाडे घ्याल?" सचिनने राहुलकडे पाहिले आणि म्हणाला, "अरे मित्रा, तुमचे जे काही बजेट असेल ते द्या." कारण त्यांनी काही भाडं ठरवलं नव्हतं. 3,500 महिन्यासाठी खोलीचे भाडे आणि खानावळी निश्चित केल्यानंतर राहुलने सचिनला अमिता आणि त्यांच्या नात्याबद्दल विचारले. सचिन म्हणाला की अमिता त्याची पत्नी आहे. राहुलला वाटले होते की अमिता ही बहुधा सचिनची मोठी मुलगी असावी, असं त्याला वाटलं होतं. सचिन म्हणाला, "तुझं खरे आहे राहुल. अमिता माझी दुसरी पत्नी आहे. माझे पहिले लग्न तेव्हा झाले होते जेव्हा मी 24 वर्षाचा होतो आणि सानिया माझ्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. लग्नाच्या 13 वर्षांनंतर माझ्या पहिल्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर मी माझ्या पत्नीच्या मृत्यूनंतर वयाच्या 38व्या वर्षी अमिताशी लग्न केले. अमिताचे हे यापूर्वी लग्न झाले होते, पण तिच्या पतीचेही निधन झाले आणि नंतर जेव्हा अमिता 23 वर्षाची होती तेव्हा माझे आणि तिचे लग्न झाले." आता संपूर्ण प्रकरण राहुलसमोर होते. काही वेळाने राहुल परत गेला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी राहुल आणि सचिन ऑटोमधून त्याचे सामान घेऊन आले आणि नंतर वरच्या मजल्यावरील खोलीत त्यांचा सामान बसवायला सुरुवात केली. सचिन म्हणाला, "भावा राहुल, खूप गरम होत आहे. अंघोळ करून घे. रात्रीच्या जेवणाला आपण दोघेजण भेटूया." मग खाली आल्यानंतर सचिन अमिताला म्हणाला, "लवकर जेवणाची तयारी कर. मला बाहेर जाऊन येतो." असे म्हणत सचिन बाहेर गेला. अमिताला माहीत होते की सचिन आता मद्यपान करून कुठेतरी जाऊन बसेल आणि तो दारूच्या नशेत कधी परत येईल हे तिला देखील माहीत नव्हते.
त्यामुळे तिने जेवण तयार करण्यास सुरुवात केली. अर्ध्या तासात अमिता आणि सानियाने एकत्र जेवण तयार केले होते. जेव्हा ती जेवणाच्या टेबलावर अन्न ठेवत होती, तेव्हा अचानक लाईट गेली. वरून इतकी उष्णता होती की खाली श्वास घेणंही कठीण होत होतं. आता लाईन गेल्यावर खूप उष्णता होते. अमिता विचार करत होती की राहुलला वरच्या मजल्यावर जेवण देऊ म्हणून तिने ते जेवण ताटावर वाढले आणि वरच्या मजल्यावर गेली. ती वरच्या मजल्यावर पोहोचताच लाईट आली होती. तेव्हा जेव्हा ती राहुलच्या खोलीच्या दिशेने चालली, तेव्हा तिच्या मनात एक विचित्र भीती रेंगाळल्याचे तिला जाणवले. रूमचा दरवाजा उघडा होता. जेव्हा अमिताने डोके वाकवून खोलीत प्रवेश केला, तेव्हा राहुलला तिच्या चपलांचा आवाज ऐकू आला आणि तो तिच्याकडे पाहण्यासाठी मागे वळला मागे वळला आणि इश आह! राहुल तिथे फक्त ट्रॅकसूट घालून उभा होता आणि त्यावर बनियान नव्हते. तेव्हा अमिता तिच्या अंतःकरणाला दीर्घ श्वास घेत होती. अमिताचे डोळे त्याच्या रुंद छातीवर स्थिर होते. एक अतिशय रुंद छाती, स्नानयुक्त बाहू, एक बळकट, पिळदार शरीर. अमिताने त्याच्यापासून डोळे हटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तिचे डोळे वारंवार राहुलच्या रुंद छातीकडे का जायचे हे अमिताला समजत नव्हते. अमिता राहुलला थोडी लाजत म्हणाली, "मी तुमच्यासाठी जेवण आणले आहे." कारण तिला असं वाटलं की त्याला जेवण वरच देऊया. राहुल काहीतरी बोलणार होताच पुन्हा एकदा लाईट गेली होती आणि खोलीत अंधार पसरला होता. एका तारणाबाण मुलासोबत एका काळोख्या खोलीत स्वतःला पाहून अमिता घाबरली. ती जराशी दचकली आणि राहुलला बोलली, "मला खाली इमर्जन्सी लाईट मिळेल." पण राहुलने तिला थांबवले. "अरे नाही, तुम्ही इथंच थांबा. इमर्जन्सी लाईट कुठे ठेवली आहे ते तुम्ही मला सांगा, मी घेऊन येतो." असं राहुल अमिताला बोलला. अमिताने त्याला सांगितले की इमर्जन्सी लाईट जेवणाच्या टेबलावर खाली ठेवली आहे. म्हणून राहुल अंधारात खाली गेला आणि नंतर थोड्या वेळाने राहुल इमर्जन्सी लाईट घेऊन वरती आला आणि टेबलावर ठेवला. खोलीत इमर्जन्सी लाईटचा प्रकाश पसरताच अमिताची नजर पुन्हा एकदा तिच्या स्थूल शरीरावर खिळली. त्याचे घामाने भिजलेले शरीर लाईटच्या प्रकाशात सोन्यासारखे चमकले. अमितासाठी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे राहुलच्या छातीवर किंवा पोटावर एकही केस नव्हते. त्याला पूर्ण छाती चिकनी होती. अमिताला स्वतः तिच्या शरीरावरील केसही आवडत नव्हते आणि ती नियमितपणे वॅक्सिंग करत असे. अमिता आपली पुच्ची देखील चिकनी ठेवत होती. तिच्या पुस्सीला आदर करण्यासाठी कोणीही नसताना आणि कोणीही तिला धावत नसताना देखील तिने तिची पुच्चीही स्वच्छ ठेवली होती. तेवढ्यात राहुल तिच्याजवळ गेला आणि अमिताच्या डोळ्यात बघत होता. हातातून जेवणाची थाळी घेतली. अमिता लाजली आणि डोळे मिटून म्हणाली, "मी बाहेर एक खाट ठेवते. तुम्ही बाहेर बसा आणि आरामात खा." अमिता बाहेर आली आणि तिने खाट बाहेर ठेवली. राहुलने ही जेवणाची थाळी घेतली आणि खाटेवर बसला. तेवढ्यात सचिन भाऊ कुठे आहेत? राहुलने त्याच्यासमोर जेवणाची थाळी ठेवून विचारले. पण अमिताला राहुलचा आवाज ऐकू आला नाही. ती अजूनही त्याच्या द्विशरीराकडे पाहत होती. तेव्हा अमिताने त्याला प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्याने तिच्याकडे पाहिले आणि पुन्हा सचिनबद्दल विचारू लागली. राहुलचा आवाज ऐकून अमिता तिच्या भानावर आली आणि मान डोलावली. ते कुठेतरी दारू पीत बसले असतील. ते रात्री उशिरा घरी येतात. राहुल बोलला, "ठीक आहे, काही हरकत नाही. किती उकाडा आहे. अशा उष्णतेमध्ये जेवण करणेही खूप कठीण आहे." राहुलचे बोलणे ऐकल्यानंतर अमिता खोलीत गेली आणि हँड फॅन घेऊन बाहेर आली आणि राहुलकडे गेली आणि म्हणाली, "तुम्ही जेवायला जा. मी हवा घालते तुम्हाला." अशी म्हणत ती राहुलला हँडफॅनने हवा घालू लागली. राहुल बोलला, "अरे नाही, नाही. मी जेवतो. तुम्ही
अमिता बोलली, त्यात काय हरकत नाही. तुम्ही निवांत जेवा. मी खरोखरच फॅनने तुम्हाला हवा घालते. राहुल खाटेवर बसला आणि जेवायला लागला तर अमिता भिंतीचा टेका घेऊन राहुलच्या खाटेजवळ उभी राहिली आणि स्वतःला आणि राहुलला हवा घालू लागली. अरे, तुम्ही का उभ्या आहात? बसा. राहुल तिच्याकडे बघत म्हणाला. नाही, मी ठीक आहे. अमिता मान खाली झुकवून म्हणाली. राहुल हडबडीत बोलला, नाही अमिता जी, असे चांगले नाही वाटत. मी बसून आरामात जेवू आणि तुम्ही उभे राहून मला हवा करत आहे. नाही, मला ते कधीच आवडत नाही. बसा खाली. नकळत त्याने अमिताचे नाव उच्चारले होते, परंतु लवकरच त्याच्या लक्षात आले आणि तो माफीच्या स्वरात बोलला, माफ करा, मी तुमचे नाव घेतले. गडबडीत बोललो. अमिता हसत बोलली, काहीच हरकत नाही. राहुल बोलला, ठीक आहे. जर तुम्हाला हरकत नसेल तर मी आजपासून तुम्हाला वहिनी म्हणेन, कारण मी सचिनजींना भाऊ म्हणतो. जर तुम्हाला वाईट वाटत नसेल तरच. अमिता बोलली, मला काय वाईट वाटेल? राहुल बोलला, ठीक आहे वहिनी. आता तुम्ही बसण्याचा त्रास घ्याल का? आणि मित्रांनो, इथंच ही स्टोरी